आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे सत्य आहे की तू कुंतीचाच पुत्र आहेस। आजपर्यंत त्यांनी सगळ्यांसमोर तुला का स्वीकारलं नाही या प्रश्नाचं उत्तर द्यायची आज्ञा मला माझी सभ्यता देत नाही। तुझ्या या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुझी माता तुला देऊ शकते। मी तुला हे सगळं यासाठी सांगितलं की या युद्धात होणाऱ्या विनाशाला मला थांबवायचं होतं। हेच माझं कर्तव्य होतं। मला माहिती आहे की तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल, पण मला हेही माहिती आहे की तुझा आत्माच तुला या सत्याशी ओळख करून देईल। हो, हे सत्य ऐकून कर्णाच्या पायाखालची जमीन सरकली। ज्या पांडवांना तो आयुष्यभर शत्रू मानत आला होता तेच पांडव त्याचे भाऊ आहेत हे ऐकून त्याची झोप उडाली। आपण एक सूतपुत्र नसून पांडव कुळातले एक युवराज आहोत हे कळल्यानंतर त्याचे मन अस्वस्थ झाले। सूतपुत्र म्हणून हिणवले गेलेले सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले। आपल्या आयुष्याची ही विडंबना कशी झाली आणि कोणी केली
याची उत्तरं आता त्याला मिळाली होती आणि यातून त्याच्या मनात अजून हजारो प्रश्न उत्पन्न झाले. आपल्या मातेची अशी कुठली विवशता होती ज्यामुळे ती आपला स्वीकार करू शकली नाही? का तिचं अजूनही आपल्यावर प्रेम असेल? अशा अनेक प्रश्नांनी त्याचं मन सैरभैर झालं. दुसरीकडे कुंतीही अस्वस्थ होती. आपल्या नशिबात ही अशी वेळ येईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. आपलीच अपत्ये एकमेकांच्या जीवाचे शत्रू बनले आहेत हे बघून तिचं मन उद्विग्न झालं आणि या सर्वांसाठी तीच कारणीभूत आहे या भावनेने ती स्वतःला दोष देऊ लागली. आपण आपल्या पुत्रांचे आणि खास करून आपल्या कर्णाचे फार मोठे दोषी आहोत या भावनेने तीही अतिशय अस्वस्थ आणि उद्विग्न झाली. आता यापुढे काय होईल आणि आपण यापुढे काय करावं या प्रश्नांनी तिची देखील झोप उडाली. शपथ ले रहा है ये गांडीव धारी, वो दिन आ गया है कि जिसकी प्रतीक्षा है कल सारे तीरों की शक्ति परीक्षा, वो जिसके शिराच्छेद की कामना है उसी शत्रु से अब कोई नातेदारी. शपथ ले रहा है ये गांडीव धारी. ओम जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महाद्युतिम तमोरिम सर्व पापघ्नम प्रणतोस्मि दिवाकरम. हे पिताश्री, माझ्या मातेबद्दल जे रहस्य तुम्ही आजवर माझ्यापासून लपवलं होतं, आज मला त्याच्याबद्दल कळलं आहे. परंतु मला त्यामुळे काहीच आनंद झाला नाही. हे रहस्य जाणून घेतल्यामुळे मी
धर्म संकटात पडलो आहे. यामुळे मी कर्तव्य आणि धर्म याच्या द्विधेत सापडलो आहे. आपल्या भावांची साथ देऊ की आपल्या परम मित्राबरोबर मैत्रीचं नातं पाळू? माझ्या आत्म्याला माहित आहे की माझा खरा धर्म काय आहे. परंतु भावनेच्या आवेगाने माझे पाय लटपटायला लागले आहेत. हे पिताश्री, तुमच्या पुत्राला शक्ती द्या की मी माझ्या कर्तव्यापासून भटकू नये आणि माझ्या मित्रधर्माला अशा तऱ्हेने निभावू शकेन की तुमची छाती गर्वाने फुलून येईल. मला आशीर्वाद द्या. हे दानवीर, राजमाता कुंती? राजमाता नाही, केवळ माता, जी तुझ्या समोरात झोळी पसरून तुझ्याकडे भिक्षा मागते. राजमातेला मातेचा वेश घेऊन काय मागायची आवश्यकता आहे? मला माहित आहे श्रीकृष्णांनी माझं उत्तर जाणून घ्यायला तुम्हाला पाठवलं आहे. जर त्यासाठीही तुम्हाला भिक्षेचं सोंग घ्यायचं असेल तर मी तुम्हाला निराश करणार नाही. माझे प्राण जरी मागाल तर तेही मी दान करीन. नाही नाही, एक आई आपल्या पुत्राचे प्राण कधीच घेऊ शकत नाही. हे अंगराज, मी भिक्षेत तुझे प्राण नाही, स्वतः तुला मागते. एक अभागी आई आपल्याच पुत्रासमोर झोळी पसरून तिच्या पुत्रालाच भिक्षेत मागतीये. हे दानवीर, तू मला हे दान देणार नाहीस? ईश्वराने हे दान तुमच्या ममतेच्या झोळीत खूप आधीच टाकलं होतं. परंतु जेव्हा तुम्ही ईश्वराचं हे अनमोल दान धुडकावून लावलं तर मग मी तुम्हाला हे दान कसं काय देऊ शकतो? मी ईश्वरापेक्षा मोठा दानी तर नाही. ईश्वराच्या त्या दानाला ज्यांनी ममतेचा पहिला अंकुर माझ्या कुशीत रुजवला होता तुम्ही धुडकावला नव्हता, पण विवश होऊन माझ्या ममतेचं बलिदान केलं होतं. बलिदान? एक माता तर स्वतः आपल्या अपत्यासाठी बलिदान देते. मग अशी कुठली विवशता होती ज्यामुळे स्वतः माता असूनही तुम्ही तुमच्या पुत्राचा बळी चढवलात? आणि त्याला तुम्ही मोठ्या अभिमानाने आपल्या ममतेचं बलिदान म्हणत आहात. मला माहितीये हा प्रश्न तुझ्या मनात अनेक वर्षांपासून फिरत असेल, ज्याचं उत्तर तुला आजपर्यंत मिळालं नाही. मिळालं तरी कसं असतं? तुम्ही तर माझ्या समोर असूनही अनभिज्ञ बनून माझ्या अपमानाचा तमाशा बघत बसलात. सांगा, अशी कुठली विवशता होती ज्यामुळे मला सूत पुत्र असल्याचं लांछन घ्यावं लागलं? सांगा. तुझ्यासाठी इतकं जाणून घेणं पुरेसं नाहीये का की मी तुझी माता आहे आणि तू माझा पुत्र आहेस? कसं पुरेसं होऊ शकतं? माता हे केवळ एक नाव नाही, ममतेच्या बरोबर एक दायित्वही येतं. दायित्व. आपल्या अपत्याला आपल्या ममतेची सुरक्षा प्रदान करायचं दायित्व.
आपल्या अपत्याला प्रत्येक संकटातून वाचवायचं दायित्व. उलट आपल्या अपत्याला जगभराच्या संकटांच्या समोर टाकणं म्हणजे ममता नाही. माता व्हायचं कर्तव्य तर केलं नाही आणि आज माता असल्याचा अधिकार मागायला आला आहात. कुठल्या तोंडाने मागत आहात तुम्ही आज हा अधिकार? हे सगळं माहित असताना की माझेही आई वडील असून सुद्धा मला माझं पूर्ण आयुष्य सूतपुत्र असल्याचं लांछन घेऊन जगावं लागलं. जर सूतपुत्र असण्याचं हे लांछन तुझ्यावर लागलं नसतं तर त्याहूनही मोठं लांछन मला पूर्ण आयुष्यभर सहन करावं लागलं असतं. कसं स्वीकारलं असतंस तू? याहून मोठं लांछन? कुठल्या लांछनाची गोष्ट करत आहात तुम्ही? तेच लांछन ज्याच्या भयानी एका विवश मातेला आपल्या ममतेच्या पहिल्या अंकुराचा त्याग करावा लागला. नाहीतर तिला सगळं आयुष्य जगापासून तोंड लपवत जगावं लागलं असतं आणि तूही यापासून वाचू शकला नसतास. सूतपुत्र असल्याचं जे लांछन तुला भोगावं लागलं त्याहूनही मोठं लांछन तुला मरेपर्यंत सहन करावं लागलं असतं. परंतु आता तुमच्या आणि माझ्यामध्ये कोणीच नाही. आपण दोघे एकटेच आहोत इथे. तुम्ही मला त्याबद्दल सांगू शकता जे तुमच्या बरोबरच माझ्या आयुष्यालाही लागलं असतं. सांगा कुठलं लांछन आहे ते? कर्ण, तू आपल्या मातेच्या विवशतेला समजून का नाही घेत? काय करशील जाणून? तुला तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या मातेला एका अपराधाच्या भूमिकेत बघायचंय का? सगळं आयुष्य द्विधावस्थेत काढल्यानंतर मला हे जाणून घ्यायचा अधिकार नक्कीच आहे की ते कुठलं रहस्य आहे ज्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागलं. सांगा कुठलं रहस्य आहे ते? पुत्र, जर तुला स्वतःच्या नजरेसमोर आपल्या आईला लज्जित होताना बघायचंच असेल तर ऐक. माझ्या विवशतेचं रहस्य आहे की मी तुला माझ्या कौमार्य अवस्थेत जन्म दिला होता. हो हो, जेव्हा तुझा जन्म झालेला त्यावेळी मी विवाहित नव्हते. नाही नाही नाही. मला माहित होतं की तुला हे कटू सत्य पचणार नाही. जर तुला सूतपुत्र म्हणून घ्यायला इतका त्रास होतोय तर तुला ही गोष्ट कशी सहन झाली असती की लोक तुला बिनबापाचं अपत्य म्हणतील. मला हे सत्य कळायलाच नको होतं की माझी माता कोण आहे.
कदाचित मला हे सत्य कळायलाच नको होतं की माझ्या मातेचं नाव काय आहे. माझ्या कल्पनेमध्ये माझ्या मातेची जी मी सुंदर प्रतिमा बनवली होती, ज्या प्रतिमेला माझ्या मनात सजवून सकाळ संध्याकाळ ज्याची पूजा करायचो, आणि आज तुम्ही माझ्या त्या प्रतिमेचे तुकडे तुकडे केलेत, तरीही तुम्हाला कळणार नाही की माझ्या जीवाचं काय होत आहे. नाही, माझं दुःख तुम्ही नाही समजू शकणार. नाही बाळा, नाही. तुला नाही कळणार की एक विवश आई आपल्या पुत्राला दुःखात रडताना बघून किती व्याकुळ होते. त्याला काटा जरी लागला तरी तिला यातना होतात. पण तुझ्या या अभागी आईला लोकलज्जेस्तव हे सगळं सहन करावं लागलं, कारण माझी अल्लडपणात चूक झाली होती. अशी चूक केलीतच का की ज्यामुळे एका बालकाला आयुष्यभर मान खाली घालून चालावं लागेल? सांगा. त्या चुकीची खूप कठोर शिक्षा भोगावी लागत आहे मला. स्वतःच्याच मुलाच्या नजरेत उतरलीये मी. पण पुत्र, ती चूक केवळ एक अल्लड चूक होती. अल्लड चूक? हो. जसा एक गुडघ्यावर रांगणारा बालक अल्लडपणे आगीच्या निखाऱ्यांना पकडायला जायची चूक करतो आणि आपले हात जाळून घेतो, त्याच प्रकारे मी सुद्धा निखाऱ्यांना पकडायची चूक केली होती. जेव्हा मी एक कुमारी बालिका होते तेव्हा मी दुर्वासा ऋषींची खूप सेवा केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी मला 5 देवतांचे 5 मंत्र दिले आणि म्हणाले की मी ज्या कोणत्या मंत्राचा जप करेन मला त्याच देवतेसारखा तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. सकाळी मी जेव्हा सूर्यदेवतेला बघितलं तेव्हा माझ्या भोळ्या भाबड्या मनात जिज्ञासेतून हा विचार आला की बघावं की या मंत्रात किती प्रभाव आहे, आणि मी सूर्यदेवतेच्या मंत्राचा जप केला. आणि अचानक सूर्यदेवता प्रकट झाले. मी खूप घाबरले होते. नाही, नाही, नाही. हे सूर्यदेवता, मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा सूर्यदेवता. मी विवश आहे देवी, कारण माझं साक्षात दर्शन कधीच निष्फळ होत नाही. म्हणून दुर्वासा ऋषींच्या आशीर्वादाप्रमाणे तुला माझ्यासारखा तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. परंतु त्याच्या जन्मानंतर माझ्या आशीर्वादाने तू परत कौमार्यावस्थेत येशील. त्यांनी दिलेल्या मंत्राच्या प्रभावाने जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा मी खूप घाबरले. पण एक कुमारी माता नाही जगाला माझी विवशता समजू शकत होते आणि नाही जगाने मला आदरपूर्वक स्वीकार केलं असतं. म्हणूनच लोक लाजेस्तव मला माझ्या ममतेचा बळी द्यावा लागला. हे जर सगळं सत्य असेल तर तुम्ही मला जिवंत का ठेवलं? याहून चांगलं तर हे झालं असतं की तुम्ही माझा गळा दाबून मला मारून टाकलं असतं. मारून टाकलं असतं, मला मारून टाकलं असतं. मारून टाकलं असतं, पण ममतेने माझे हात थांबवले. ममतेने तुमचे हात थांबवले. मग या रहस्याला तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत लपवून ठेवलं असतं तरी चाललं असतं ना. आज का आलात हे रहस्य सांगायला? का?
मी हे रहस्य आजही तुला सांगितलं नसतं, परंतु पुत्र, जेव्हा तू आणि तुझ्या 5 भावांमध्ये युद्धाची वेळ आली तेव्हा मी विवश होऊन तुझ्याकडे निघून आले, कारण मला नाही वाटत की भावांनी भावाचा वध करावा. तुम्हाला ज्ञात आहे की आजपासून मी कौरव सेनेचा सेनापती आहे? माहितीये. आणि आज सेनापती पदावरून युद्ध संचालन करायचा माझा पहिला दिवस आहे. माहितीये. आणि तुम्ही क्षत्राणी आहात. हो. आणि तुम्ही माझ्या माता आहात. हो. मग माते, तुम्हाला हे ज्ञात असेल की क्षत्राणी युद्धावर जाणाऱ्या आपल्या पुत्राच्या पायात ममतेचे साखळदंड नाही टाकत. हा एका क्षत्राणीचा मान आहे. तुम्हाला माहिती आहे ना? माहितीये मला. तर मग एका क्षत्राणीप्रमाणे मला आशीर्वाद द्या की मी भावनांच्या मोहात न पडता माझ्या कर्तव्य पथावर कठोरपणे पुढे चालत राहीन आणि आपल्या शत्रूंचा नाश करून विजय प्राप्त करीन. हेच तर मी तुला सांगायला आलीये पुत्र, की तुझ्या कर्तव्य पथावर पुढे चाल. तुझं कर्तव्य तुझ्या भावांची साथ देणं आहे. त्यांचा शत्रू दुर्योधनाची नाही. दुर्योधन पांडवांचा शत्रू असू शकतो, परंतु तो माझा शत्रू नाही. तो माझा मित्र आहे, परम मित्र. माते, मी तुमचं दूध प्यायलो नाही, त्यामुळे माझ्यावर तुमच्या दुधाचं ऋण नाही, परंतु माझ्यावर दुर्योधनाच्या मिठाचं ऋण आहे. मिठाशिवाय अगणित उपकार आहे दुर्योधनाचे माझ्यावर. माझं सगळं जीवनच दुर्योधनाचं ऋणी आहे. इतकंच नाही तर हा मान सन्मानही दुर्योधनाचा ऋणी आहे. माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब दुर्योधनाच्या ऋणात ओथंबलेला आहे. हे ऋण फेडण्यासाठी जर मला माझे प्राणही द्यावे लागले तरी ते कमी आहेत. आणि तुम्ही मला अशा मित्राशी विश्वासघात करायचा उपदेश देत आहात? कशा माता आहात तुम्ही? मी यावेळी एक माता नाही, तर एक भिक्षुक बनून तुझ्या समोर आले आहे. मी ऐकलंय की कर्ण कधी कोणा भिक्षुकाला रिकाम्या हाताने पाठवत नाही, पण आज जेव्हा तुझ्या समोर तुझी स्वतःची आई झोळी पसरून उभी आहे, तर तू तिला रिकाम्या हाताने पाठवतोयस? कसा दानवीर आहेस तू? मी तुम्हाला रिकाम्या हाताने नाही पाठवणार माते. मी तुमच्या झोळीत तुमच्या 4 पुत्रांचं जीवन टाकतो. मी तुम्हाला वचन देतो की अर्जुनाला सोडून दुसऱ्या कुठल्याच पांडवांचा वध मी करणार नाही. अर्जुनाला सोडून? याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की दुर्योधनाला विजयी बनवणं माझा धर्म आहे, माझं कर्तव्य आहे. त्याचं ऋण फेडण्यासाठी हे आवश्यक आहे. परंतु जोवर अर्जुन जिवंत आहे तोवर आम्ही पांडवांना पराजित नाही करू शकत. आणि अर्जुनाचा वध केल्याशिवाय कौरव हे युद्ध कधीच जिंकू शकत नाहीत. आणि कौरवांना विजय मिळवून देणंच माझा धर्म आहे. परंतु तुम्ही आजवर केवळ तुमचे 5च पुत्र मानले होते. मी तुम्हाला वचन देतो की तुमचे 5 पुत्र वाचतील. युद्धभूमीवर मी मरेन किंवा माझ्या हातून अर्जुन मारला जाईल, तरीही तुमचे 5 पुत्र जिवंत राहतील. जावं, हा शुभ समाचार श्री कृष्णाला जाऊन ऐकवा.
अंगराज कर्ण. युवराज तुम्ही? मी माझ्या सेनापतीचा थाटमाट बघायला आलो. आज तुला या सेनापतीच्या वस्त्रात बघून आणि तुझ्या चेहऱ्यावरील निग्रह बघून माझा विश्वास अजूनही मजबूत झालाय की तू पांडवांचा कर्दनकाळ अवश्य बनशील आणि हे युद्ध मी जिंकेन. युवराज, मी तुम्हाला विजय मिळवून देण्याची प्रतिज्ञा केली आहे आणि मी तुम्हाला विजय देऊनच राहीन. तुम्हाला तर ज्ञात आहेच की तुमच्या विजयाच्या मार्गात एकच काटा आहे आणि त्याचं नाव आहे अर्जुन. आणि मी या काट्याला मार्गातून अवश्य बाजूला करीन. परंतु ज्या सापाचे 5 फणे असतील त्यातला 1 फणा ठेचणं आणि 4 असेच सोडून देणं योग्य नाहीये. म्हणून मी म्हणतो की तू 5ही पांडवांना समाप्त कर. आणि हाच उद्देश पूर्ण करण्यासाठी मी हे तीर विशेष तुला भेट करायला आलोय. हे 5 तीर आहेत आणि यातल्या प्रत्येकावर एकेका पांडवाचं नाव लिहिलेलं आहे. या तीरांना तुझ्या भात्यात ठेवून रणभूमीवर उतर. कौरव सेना तुझी प्रतीक्षा करते. हे घे घे कर्णा. घे. घे घे. मी तुम्हाला वचन देतो की अर्जुनाला सोडून दुसऱ्या कुठल्याच पांडवांचा वध मी करणार नाही. पार्थ, दादा, तुम्ही विजयी भव. आज तू भल्या पहाटेच तयार झालास. रात्री झोपला नाहीस का? नाही दादा, कर्णही झोपला नसेल. आम्ही दोघं एक दुसऱ्याचे कट्टर शत्रू आहोत आणि एक दुसऱ्याशी लढण्यासाठी उत्सुक आहोत. आणि जेव्हा सामना व्हायची वेळ जवळ आली आहे तेव्हा झोप कशी येईल? तू बरोबर म्हणतोयस. कौरव सेनापती कर्णही रात्री झोपला नसेल.
आणि जेव्हा शत्रू जागा असेल तेव्हा आपल्यालाही जागायला हवं. शत्रूला मृत्यूच्या दारी पाठवायची वेळ आली आहे भ्राताश्री. मला माहिती आहे पार्थ की तू कर्णाचा वध करायला उतावीळ झाला आहेस. म्हणून मी तुला परत एकदा इथे तुला समजवायला आलो आहे की जेव्हा शत्रू बरोबरीचा असेल तेव्हा त्याला निर्बल समजून कुठलीही घाई करू नये. ही चूक महागात पडू शकते. भ्राताश्री, आज माझी इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही आहात की शंकाचं जाळं उभं करताय. भ्राताश्री, तुम्ही माझ्या उत्साहावर पाणी नका फिरवू. मी तुझ्या उत्साहावर पाणी फिरवायला नाही आलोय, पण तुला सावधान करायला आलोय की तू कर्णाचा उत्साहही कमी समजू नकोस. मी त्याला कमी समजत नाही, पण मी स्वतःलाही त्याच्यापेक्षा कमी समजत नाही. तू त्याच्याहून कमी अजिबात नाहीयेस, परंतु तुम्ही दोघे बरोबरीचे योद्धे आहात. तर मग अडचण काय आहे? अडचण आहे तुझी भावुकता. तू भावुकतेने युद्ध करशील तर तुमचं हे बरोबरीचं पारडं कर्णाच्या बाजूने झुकेल आणि कर्णाला तुझ्यापेक्षा अधिक बळ देईल. तू तुझ्या उत्साहाला आणि क्रोधाला ताब्यात ठेव आणि बुद्धीने युद्ध कर. पार्थ, उत्साह आणि क्रोध भावुकतेच्या नदीचे असे किनारे आहेत की त्याबरोबर वाहून योद्धा आपली दिशा विसरतो आणि मग अतिउत्साहात तो अशा गोष्टी करतो ज्या त्याला मुळीच करायला नको. भ्राताश्री, मला तुमची चिंता कळते, पण तुम्हाला चिंतित व्हायची काहीही आवश्यकता नाही. तुम्हाला असं वाटतं की मी उत्साहात स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही? हो, नाहीतर मी तुला समजवायला इथे का आलो असतो. एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही मला समजावायला आला आहात, ही चांगली गोष्ट आहे. पण तरीही तुम्ही विसरलाय की मी जरी वाहत गेलो तरी माझे सारथी श्री कृष्ण आहे, जे मला दिशा देतील, माझं मार्गदर्शन करतील. हो, ही चूक तर झालीच, पण तुमची ही चूक मला खूप प्रेमळ वाटली. युद्धभूमीवर तुमचं इतकं प्रेम मला पहिल्यांदा बघायला मिळालं. पार्थ, एक तू आणि श्रीकृष्णच तर आहेत जे पांडवांना या युद्धात विजय मिळवून देऊ शकतात. घटोत्कचा, आठवतंय मी तुला एक दिवस म्हणालो होतो की ज्या दिवशी तुझ्या प्राणांच्या बलिदानाने पांडवांचं भलं होऊ शकेल त्या दिवशी मी तुला स्वतः बलिदानाचा मार्ग दाखवीन. आज तो दिवस आला आहे. माझ्या बलिदानाचा दिवस आला आहे. हो घटोत्कचा, तुझ्या प्राणांच्या बलिदानाची वेळ आलेली आहे. म्हणूनच मी तुला इथे बोलावलंय. कर्णाच्या दिव्यास्त्रांच्या भांडारामध्ये देवराज इंद्रांनी प्रदान केलेली अमोघ शक्ती सुद्धा आहे, जिचा आज त्याला अर्जुनावर प्रयोग करायचा आहे. आणि तुला चांगलंच माहिती आहे की अर्जुनाच्या वधाचा अर्थ आहे पांडवांचा पूर्णपणे पराजय. नाही, मी पांडवांना पराजित होऊ देणार नाही. तुम्ही सांगा मला काय करावं लागेल. मी माझ्या प्राणांची आहुती द्यायला तयार आहे. हो, आज तुला आपल्या संपूर्ण शक्तींचा प्रयोग करायचा आहे. इतकंच नाही तर तुझ्या मायावी शक्तींचाही. कौरवांच्या सेनेत गोंधळ आणि हाहाकार माजला पाहिजे. हो, कौरवांचा इतका भीषण विनाश कर की त्यांना वाटू दे की कौरवांचा आजच पराजय होणार आहे. तेव्हा तुला थांबवण्यासाठी सेनापती कर्ण तुझ्यावर त्या शक्तीचा प्रयोग करण्यासाठी विवश होईल, ज्याचा प्रयोग तो केवळ एकदाच करू शकतो. घटोत्कचा, लक्षात ठेव की ही शक्ती अचूक आहे आणि ज्या कोणावर याचा प्रयोग केला जाईल
त्याचा वध अवश्य होतो. म्हणून पुढे जायच्या आधी या गोष्टीचा निश्चय कर की आज धर्मासाठी तुला तुझे प्राण द्यायचे आहेत का नाही. प्रभू, मृत्यू तर एक दिवस अवश्य येईल, परंतु मृत्यूची वारंवार अशी संधी मिळत नाही. म्हणून याला मी माझं सौभाग्य समजून माझ्या प्राणांचं बलिदान करीन. तुम्ही निश्चिंत राहा प्रभू. मी कौरव सेनेमध्ये प्रलय घेऊन येईन आणि कर्णाला माझ्या शरीरावर त्या अमोघ शक्तीचा प्रयोग करण्यासाठी विवश करीन. तुम्ही केवळ मला आशीर्वाद द्या की माझ्या प्राणांचं बलिदान सफल होईल, या बलिदानाचा उद्देश पूर्ण होईल आणि धर्माचा विजय होईल. तथास्तु. अरे ही तर 5 पतींची पत्नी आहे. पाचच्या ऐवजी जर 6 झाले तर कुठला आभाळ कोसळेल. अरे दुर्योधन, एकदा जरा आपल्या मित्राला विचार की तो अधिरथांचाच पुत्र आहे ना की अजून कोणाचा. मी अजून कोणाचा पुत्र नाही राजकुमार भीम. तू कौंतेय आहेस, तू पांडव आहेस आणि 5ही पांडव तुझे भाऊ आहे. पार्था, कसला विचार करतोयस? केशव, मी विचार करत होतो की आजचा कर्णाचा वध करून या युद्धाला समाप्त करतो. आज आपला विजय निश्चित आहे. नाही पार्था, मी तुला इतकी घाई करू देणार नाहीये. का केशव? तू त्याची चिंता करू नकोस. कर्णाला एका दिवसासाठी थोपून ठेवायला पांडवांमध्ये योद्ध्यांची कमी नाहीये. नकुल सहदेव आहेत, भीम दादा आहेत. कोणीही त्याला ललकारून त्याच्या कुरघोडीला अटकाव करू शकतो. भाच्या, पांडवांच्या सेनेला बघून असं वाटतंय की अंगराज कर्णांच्या हातून मरण्यासाठी जत्रा भरलेली आहे. मामाश्री, तुम्ही यांच्या हातून पांडव सेनेची हत्या का करू बघताय? नंतर आपल्यालाच यांच्या सामूहिक चिता जाळायचे कष्ट पडतील. त्यापेक्षा तर कर्णाने सरळ सरळ अर्जुनाचा वध करावा. सर्व युद्धच संपून जाईल. अर्जुनाचा एकदा वध झाल्यावर आपण पांडव सेनेला सहजच हरवू शकतो. सहजच. अवश्य भाच्या, अवश्य. आधी आपल्या सेनापतीला युद्ध आरंभ करण्याचा आदेश तर दे ना. सेनापती कर्ण, आज्ञा युवराज. युद्ध आरंभ करायचा संकेत द्या. जशी आज्ञा युवराज. आक्रमण! आक्रमण!